नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल. सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला ऐतिहासिक निकाल, ज्यामध्ये एका 12 वर्षीय मुलाच्या कहाणीने न्यायालयाचे मन हेलावले आणि न्यायमूर्तींनी स्वतःचाच दिलेला निकाल बदलून दिला. हा केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून आपल्या समाजरचनेतील तुटलेल्या कड्यांचे एक वेदनादायक दर्शन आहे. ही संपूर्ण भारतात झपाट्याने वाढणाऱ्या सामाजिक विषमतेची, वैवाहिक विसंवादाची आणि न्यायव्यवस्थेच्या मृत पत्रामध्ये हरवणाऱ्या बालकांच्या आवाजाची गोष्ट आहे. कौटुंबिक ताणतणाव आणि बालक स्पर्धेच्या युगातील अनुत्तरित व्यथा याची आकडेवारी जर आपण पाहिली तर राष्ट्रीय गुन्हे नोंदवही म्हणजे NCRB 2023 नुसार दररोज सरासरी 400पेक्षा अधिक घटस्फोट भारतात नोंदवले जात आहेत. या घटस्फोटांपैकी 65% प्रकरणामध्ये बालकांचा समावेश निश्चित असतोच, जे मानसिक किंवा सामाजिक दुःखाने ग्रस्त होतात. ICMR आणि NIMHANS म्हणजे निमन्सच्या संशोधनानुसार भारतात 10 ते 17 वयोगटातील 18% बालक मानसिक आजारांच्या कक्षा ओलांडत आहेत आणि ही बाब गंभीर आहे. बालकांच्या कस्टडी संदर्भातील निर्णयात अनेक वेळा न्यायालये आई-वडिलांच्या युक्तिवादावर आधारित निकाल देतात. मुलांची मानसिक अवस्था, त्यांची व्यक्तिगत भावना, समजुती आणि त्यांचे भावनिक संदर्भ हे निश्चित दुर्लक्षित राहतात. सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली चूक. केरळ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने आधी पित्याकडे कस्टडी दिली होती, परंतु मुलाच्या मानसिक अवस्थेच्या नोंदी पाहून स्वतःचा निकाल बदलला. यातून एक गंभीर वास्तव उघड होतं. न्याय ही केवळ कायद्याच्या भिंतीतली प्रक्रिया नाही, तर ती मानवी संवेदनेवर आधारित असावी लागते. केस रिपोर्ट. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर. मुलगा चिंताग्रस्त, तणावग्रस्त, न्यूनगंडग्रस्त झाला होता. सामाजिक संवाद बंद झाला होता. तो नैराश्याच्या उंबरठ्यावर होता. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर PTSD, सेपरेशन ॲनेक्झायटी, ट्रस्ट डिफेक्ट सिंड्रोम, इमोशनल डायसरेग्युलेशन म्हणजे भावनिक संवाद, भावनिक जी विसंगती आहे ते भावनिक विसंगती ह्या लहान मुलामध्ये आपल्याला दिसलेली आहे. ही लक्षणे केवळ मानसिकताच नाहीत, तर शारीरिक आणि बौद्धिक पातळीवरही परिणाम करतात. अशा अवस्थेत बालकांचे शैक्षणिक भविष्य निश्चितपणे धोक्यात येते. वाढते करिअरिस्टिक जीवन, सामाजिक संवादाची अनुपस्थिती, भौगोलिक विभक्तता, सोशल मीडिया प्रेरित भ्रामक अपेक्षा, आर्थिक तणाव या सर्वांचा परिणाम एकत्रितपणे कुटुंब या मूलभूत संस्थेच्या अस्तित्वावरती होत आहे. भारताच्या पारंपरिक विचारसरणीमध्ये पित्याला अधिक प्राधान्य देण्यात येतं, परंतु युरोप आणि अमेरिकाप्रमाणे बालक केंद्रित न्यायनीती ही काळाची गरज आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाचे महत्त्व नेमके काय? मुलाच्या मताला प्राधान्य देणं,
कोर्टाची स्वतःची चूक मान्य करणं वैवाहिक स्थितीपेक्षा बालकाच्या कल्याणाला सर्वोच्चता, मला वाटतं हेच अतिशय उत्तम दिशादर्शक पाऊल ठरेल. भारतात गार्डियन अँड वॉर्ड्स ॲक्ट 1980 आणि हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956 लागू आहेत. पण या कायद्यात मुलांच्या इमोशनल वेलबिईंग, मनोवैज्ञानिक समायोजन, शैक्षणिक पातळीवर परिणाम यांचा उल्लेख अत्यल्प आहे. चाइल्ड वेलफेअर इम्पॅक्ट असेसमेंट CWIA अहवाल सक्तीचा करणे, मेंटल हेल्थ हिअरिंग युनिट न्यायालयात स्थापित करणे, कस्टडी मीडिएटर्समध्ये मानसोपचार तज्ज्ञांना समाविष्ट करणे, आपल्या इगो आणि कायदेशीर युद्धामध्ये बालकांची भावनिक हानी थांबवणे, समुपदेशन घेणे, संवाद राखणे, सहानुभूतीने ऐकणे, शाळा आणि शिक्षकांनी पालकांमध्ये मध्यस्थी करणे. एका 12 वर्षाच्या मुलाला आपल्या आईच्या मिठीतच सुरक्षित वाटते, फक्त कारण ती त्याच्याशी बोलते, ऐकते, काळजी घेते. न्यायाच्या परिभाषेत ही सुरक्षितता समाविष्ट झाली पाहिजे. निश्चितपणे उपाय प्राथमिक स्वरूपात जर आपण 1 नंबरचा उपाय पाहिला तर बाल कल्याण परिषद सक्रिय करणे आणि त्याची कार्यवाही राज्यस्तरीय पातळीवरती चेकिंग हे महत्त्वाचं आहे. द्वितीय क्रमांकावरती कौटुंबिक समुपदेशन घटस्फोट प्रकरणात बंधनकारक असणं आवश्यक आहे. स्कूल काउन्सिलिंग नेटवर्क वाढवणं, प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ असणं बंधनकारक असणं आवश्यक आहे. मीडिया संहितेत सुधारणा, कौटुंबिक वादाच्या ड्रामाकरणावर निश्चितपणे बंदी आवश्यक आहे. मीडियाची भूमिका हे निश्चितपणे समाजाला दिशादर्शक असते. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयातून आपण हे शिकायला हवे की न्यायालयीन प्रक्रिया हृदयशून्य नसते, पण त्या प्रक्रियेला संवेदना, समज आणि वेळेवर हस्तक्षेप ही जोड दिली गेली पाहिजे. न्याय म्हणजे केवळ कायद्यानुसार निकाल देणे नव्हे, तर मानवी वेदनांचे स्मरण ठेवून यथायोग्य निर्णय घेणे हेच खरे संविधानिक दायित्व आहे. या प्रकरणाने आपण सगळ्यांनाच आरसा दाखवला आहे की आपण मुलांच्या डोळ्यातून पाहायला विसरलो आहोत. या निर्णयाच्या निमित्ताने आपण न्याय, पालकत्व आणि समाज माध्यमांच्या कलेवर नव्याने विचार करायला हवा.